Hello student, how are you? Good morning. Yesterday we have seen so many sentences. Can you done the examples which is translate into your good Marathi, into your मदर टंग. ओके, आपल्या मातृभाषेमध्ये अनुवाद करा असा प्रश्न 5 मार्काचा आहे. तर त्याच्या म्हणजे 5-6 तुम्ही वाक्य केलेत ना काल. ओके, आज तुम्ही इंग्लिशचे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आहेत, काही ग्रामरचे आहेत, काही क्वेश्चन पेपर मधले आहेत, अनसीन पॅसेज मधले आहेत. आणि अनसीन पॅसेज मधले तुमचे जे सेंटेन्सेस असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड तिथे आलेले आहेत. मग काही क्वेश्चन टॅग करा, काही ॲज सून ॲज वाक्य केलंय ना तुम्ही, मी देणार आहे ॲज सून ॲजचं आणि परत शिकवणार आहे, बरोबर की नाही. आणि माझ्या लिंकवर गेलात तर तुम्हाला ॲज सून ॲजचे वाक्य आहेत, नो सूनर दॅनचे आहेत, क्वेश्चन पेपर मधलेच आहे मित्र, बरोबर. तर इंग्लिशला फार मार्क मिळतील तुम्हाला. आता अजून तुम्ही 1-2 महिने करा, इंग्लिश बोलायचं चांगलं शिका की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगलं देता येईल. आज आपण बघा साधं वाक्य या ठिकाणी इथे आपले नातेवाईक घरी आलेले बघा. कुठे? आपल्या घरी. मग काय होईल? आवर रिलेटिव्ह आर कमिंग होम. काय होईल? आवर रिलेटिव्ह, आपले आवर रिलेटिव्ह आर कमिंग होम, आहे की नाही. कमिंग होम, रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक. आर प्लुरल आहे, बघा कसं ग्रामर आहे. प्लुरल सिंग्युलर असतं ते इथं काय आलं असतं? इज आलं असतं. परंतु प्लुरल आहे म्हणून काय आलेलं आहे? आर आलेलं आहे. आवर म्हणजे आपले नातेवाईक घरी आलेले, बरोबर. काय आलेले आहे? कमिंग म्हणजे आज इथं प्रेझेंट टेन्स झालेलं आहे, कंटिन्युअस, आहे की नाही. प्रोग्रेसिव्ह म्हटलं तरी चालेल. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ आज आलेला आहे. म्हणजे याच्यात सर्व काही आलंय, ग्रामर आलंय, बोलण्याची पद्धत आलंय, नातेवाईक आपल्या घरी आलेत, बरोबर की नाही. दुसरं वाक्य बघा, व्हॉट टाइम विल दे अराइव्ह. मग आता ते कधी आलेले आहेत? व्हॉट टाइम, व्हॉट टाइम, बरोबर. विल दे अराइव्ह, विल दे अराइव्ह. आणि मग इथे प्रश्नचिन्ह आहे, बरोबर काय. विल दे अराइव्ह, क्वेश्चन मार्क आहे म्हणून क्वेश्चन मार्क व्यवस्थित ARRIVE, ARRIVE. व्हॉट टाइम विल दे अराइव्ह म्हणजे व्हॉट टाइम. इथं फ्युचर टेन्स आलाय, नाही का. व्हॉट टाइम विल दे अराइव्ह, दे म्हणजे प्लुरल आहे, म्हणजे बहुतेक जास्त लोक आहेत एकापेक्षा, नाही का. व्हॉट टाइम विल दे अराइव्ह म्हणजे ते कोणत्या वेळेस आलेले आहेत, बरोबर नाही. व्हॉट टाइम विल दे अराइव्ह, व्हॉट इज द टाइम, कोणता वेळ आहे, ते कधी आलेले आहेत, हा भविष्यकाळ आहे. दे विल कम ॲट 6, याचा आन्सर काय येईल? दे विल कम ॲट, ॲट आलेले बघा 6, इथं ॲट आलेले, ॲट 6, ॲट 7, ॲट 9, आहे की नाही. ॲट होम, ॲट कॉलेज, नाही का. ॲट म्हणजे ॲट कुठे कुठे येतो हे लक्षात ठेवा. दे विल कम ॲट 6 o'clock, ॲट 6, परंतु कोणते? इन द इव्हिनिंग, इन द इव्हिनिंग, इन द इव्हिनिंग. किती वाजता आलेले ते?
इथे वेळ दिली का? दिली, at 6. पण सकाळी आले का सायंकाळी आले का रात्री आले? मग सायंकाळी, रात्री म्हणजे नाईट, इव्हिनिंग सायंकाळी आणि मॉर्निंग सकाळी. हे जर आलं असेल तर प्रत्येकाच्या पाठीमागे इन येईल मित्र. इन आपण पाहिले बरेचसे वाक्य आले. इन कशासाठी येतं? इन द कार पण येते, आहे की नाही? इन द गार्डन, बरोबर की नाही? इन द म्हणजे कोणत्याही गावाचं नाव असेल ते नाव येतं. म्हणजे इन द इव्हिनिंग, इन द मॉर्निंग आणि इन द नाईट. लक्षात ठेवा, इनचे वाक्य भरपूर दिलेले मी तुम्हाला. ॲटचे वाक्य दिले म्हणजे दे विल कम ॲट 6 इन द इव्हिनिंग. ते 6 वाजता सायंकाळी येणार आहेत. विल म्हणजे विल हा भविष्यकाळ आहे बघा. म्हणजे आपले साधे साधे वाक्य आपण बनवता आले पाहिजे. इथे 7 इथे 8 घेतलंय, परंतु इथे 1 2 आणि हा तिसरं वाक्य आहे. हे क्वेश्चन पेपर मधलं घेतलेलं आहे मित्र. मी बऱ्याचशा 5-7 क्वेश्चन पेपर पाहिलेले आहेत आणि त्याच्यामधनं घेतलेलं आहे. आता व्हॉट प्रिपरेशन हॅव यू मेड फॉर देम? व्हॉट प्रिपरेशन, व्हॉट प्रिपरेशन What preparation have you made for them? Have you made for them? इथं फॉर आलाय बघा, त्यांच्यासाठी. व्हॉट काय? प्रिपरेशन तयारी. इथं दे. व्हॉट प्रिपरेशन हॅव यू, यू येते म्हणून यू याव. हे असतं तर हॅज सी, हॅज ही. हा इथं पास्ट टेन्स आलेला आहे प्रत्येक याच्यात बघा. व्हॉट प्रिपरेशन यू हॅव मेड फॉर देम. व्हॉट प्रिपरेशन हॅव यू मेड फॉर देम. मग याचं उत्तर पण लिहायचं आहे तुम्हाला. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय तयारी केली याचा अर्थ असा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय तयारी केली, बरोबर की नाही? मग काय लिहायचं उत्तर? इथं मेड बनवलंय. काय तुम्ही त्यांच्यासाठी बनवलं? मग यू येईल. यू म्हणजे तू. मग तू काय उत्तर देणार आम्हाला? तो काय म्हणेल? आय. तो काय म्हणेल? आय म्हणेल. आय हॅव प्रिपेअर्ड. मग काय म्हणेल तो? आय हॅव प्रिपेअर्ड. भूतकाळाला बघा, आय हॅव प्रिपेअर्ड. इथं मेड आहे ना, मग आय हॅव. सी असतं तर सी हॅज, ही असतं तर ही हॅज असं आलं असतं. भरपूर वाक्य पाहिलेले आहे आपल्या लिंक मध्ये, तुम्ही जा. हॅव हॅजचे भरपूर आहे. मग आय हॅव प्रिपेअर्ड बघा, आय हॅव प्रिपेअर्ड पास्ट टेन्स आहे. आय हॅव प्रिपेअर्ड टी अँड स्नॅक्स. काय बनवलंय? टी अँड स्नॅक्स. I have prepared tea and snacks. मग मी काय बनवलं त्यांच्यासाठी? चहा आणि स्नॅक्स, बरोबर? मग I have prepared tea and snacks for them eat. For them म्हणजे कोणासाठी बनवलं? त्यांच्यासाठी. पुढं फॉर देम लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, पण I have prepared tea and snacks फॉर देम, आहे की नाही? कोणासाठी बनवलं? त्यांच्यासाठी. बघा हे ग्रामर आहे. याचे प्रत्येकाचे 2-2 वाक्य तुम्ही करा. प्रेझेंटचे करा, पास्टचे करा, कंटिन्युअसचे करा. ऍट आणि इन असं आलं पाहिजे.
ॲट आणि ॲट कुठे येईल ते बघा, इन कुठे येईल ते बघा. म्हणजे असे तुम्हाला सेंटेन्सेस दोन दोन करता आले पाहिजे. भले ते क्वेश्चन पेपर मधले केले तरी चालेल. याचा फार फायदा आहे तुम्हाला. पूर्ण 80 मार्कामध्ये याच्यातले प्रश्न आहेत. आणि मग आता तुम्ही आपले जवळजवळ 1 महिना हेच चालेल. नो सुनर दॅन भरपूर दिलेले माझ्या लिंकवर जा, शेअर अँड काय करा, सबस्क्राईब, लाईक करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे मिळेल. ओके, थँक्यू, बाय. स्टडी करा आणि